हाय हॅलो सर्वांना नमस्कार. स्वागत आहे तुमचं तेरी मेरी कहाणी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आता रोहितचे प्लास्टर काढल्यानंतर त्यानं पुन्हा गाडी चालवणं सुरू केलं. हाताची हालचाल खूप सुरू झाली आणि पुन्हा त्याचे हात दुखायला लागले. आणि डॉक्टर बायको म्हणून राणीलाच ओरडले आणि म्हणून राणीनं रात्री झोपताना त्याचे हातच बांधून टाकले. आणि जेव्हा सकाळ झाली तेव्हा राणी त्याच्या छातीवर भार देऊन त्याला मिठी मारून झोपली होती. जानकीनंही ते बघितलं आणि त्या दोघांना कुणाची दृष्ट लागायला नको असं म्हटले आणि परत गेली. आता कॉलेजला तर जायचं होतं. रात्री बराच वेळ रोहित राणीची कॅट फाईट सुरू होती आणि त्यातच उशीर झाला झोपायला आणि अजूनही ते झोपले होते. आणि आता पहिल्यांदा जाग आली ती रोहितला. राणी तर थकून जायची, कॉलेज करून, घरचं काम करून, रोहितचं काम करून. त्यामुळे तिला गाढ आणि निश्चिंत झोप लागली होती त्याच्या छातीवर. आणि रोहित जागा झाला आणि त्याला त्याच्या अंगावर ओझं जाणवायला लागलं आणि त्यानं बघितलं तर राणीचं डोकं दिसलं. आणि ही मुलगी चक्क अंगावरच झोपली की काय असं वाटून तो तिला दूर करायला जाणार तर त्याचे हात बांधून ठेवले होते तिनं. पण त्याला आता फार इच्छा झाली होती तिलाही अशीच मिठी मारायची. तिची छाती त्याच्या छातीवर प्रेस होत होती आणि ती शांत निवांत झोपली होती. आणि आता रोहितला उठायचं होतं. तिनं इथून उठावं असं त्यालाही वाटत नव्हतं. पण तरीही त्यानं राणीला हाक मारली तशी राणी जागी झाली आणि तिला कळलं की आपण कुठे झोपतोय. आणि ती लाजली आणि उठणार इतक्यात तिचं मंगळसूत्र रोहितनं तोंडात पकडलं. तशी राणी पुन्हा त्याच्या दिशेनं खाली झुकली आणि त्याच्या डोळ्यात बघायला लागली आणि पुन्हा दोघांची छातीला छाती टेकली. आणि सकाळ सकाळचं तिचं ते विना तोंड धुतलेलं रूप खूप छान वाटत होतं. रोहित तिच्याकडे अनिमिष नजरेनं बघत होता. तिचं सौंदर्य मनात डोळ्यात साठवत होता. आणि राणी म्हणाली, सर काय करताय, सोडा ना. आणि रोहित तिच्या डोळ्यात डोळे घालून तिचं मंगळसूत्र तसंच दातामध्ये पकडून मान हलवून नाही म्हणाला. आणि त्याच्या त्या इतक्या गोड नकारानं राणी आणखीनच शहारली आणि तिच्या पोटातच गोळा आला. आणि रोहितनं त्याच्या हाताकडे खुणवलं आणि माझे हात सोड असा इशारा केला. राणी म्हणाली, तुम्ही मला सोडलं तर सोडेल ना. आणि मग त्यानं तिला सोडलं. रोहितचे हात आता आखडून गेले होते रात्रभर बांधल्यामुळे आणि एकाच पोझिशनमध्ये झोपल्यामुळे पाठ अखडली. आणि तिनं त्याला सोडलं आणि तिथून जाणार इतक्यात त्यानं राणीचा हात पकडला, पटकन मागे घेतली आणि सरळ मांडीवरच बसवली आणि तिच्या पोटाभोवती त्याचे हात टाकले. तशी राणी फार फार शहारली, गडबडली, गोंधळली, घाबरली. आणि हे असं काहीतरी पहिल्यांदाच होत होतं त्यांच्या बेडरूममध्ये. आणि यांच्या मनात आहे तरी काय तिला कळेना. आणि तिच्या हृदयाची धडधड प्रचंड गतीने वाढायला सुरुवात झाली. सगळं गोड गोड तर वाटत होतं, त्याचा स्पर्शही गोड वाटत होता, पण हे सगळं अधांतरी होतं. या सगळ्यांना ती मनापासून फील करू शकत नव्हती. आणि ती म्हणाली, अहो सोडा ना, असं काय करता. आणि रोहित म्हणाला, आधी मला सांग, तू मला मिठी मारून का झोपलीस. राणीकडे आता याचं उत्तर नव्हतं आणि कशी त्याच्या अंगावरती जाऊन झोपली तिलाच कळलं नाही. बहुतेक त्याला बांधला आणि ती बिनधास्तपणे त्याच्या शेजारी झोपली होती. दोघांच्या मध्ये उषा नव्हत्या आणि आता त्याचे हात बांधलेत म्हटल्यावर तो कशाला काय करेल असं तिला वाटलं. आणि अल्लड राणी रात्रीच्या झोपेत स्वतःच त्याच्या दिशेनं सरकून त्याला मिठी मारून झोपली होती. आता राणी तप करायला लागली. तिच्याकडे उत्तर नव्हतं आणि रोहित म्हणाला, बरं चल जाऊ दे, नाही ना उत्तर तुझ्याकडे तर सोडतो तुला, असं म्हणून त्यानं तिला सोडली. तरीही राणी तशीच त्याच्या मांडीवर बसून होती. तिला कळलंच नाही की त्यानं आपल्याला सोडलं आहे. आणि रोहित म्हणाला, अगं सोडलंय मी तुला, तुझी इच्छा नाही का माझ्या मांडीवरून उठण्याची. आणि ते तिनं ऐकलं आणि राणी नाराज झाली. त्यानं अजून जवळ घ्यावं, असंच पकडून बसावं असंच तिला वाटत होतं, पण त्यानं सोडलं. आणि ती उठून निघाली इतक्यात तिचा हात पकडला त्यानं आणि म्हणाला, कुठं निघालीस, माझी पाठ अखडली आहे, थोडीशी मसाज कर, असं म्हणून शर्ट काढला आणि बेडवर पालथा झोपला. आणि म्हणाला, चल पटकन सुरू कर. आणि राणीला आता लाज संकोच असलं काही वाटतच नव्हतं, कारण तिनं त्याची सगळी कामं केली होती. आणि ती परत आली आणि तिच्या नाजूक हातानं त्याची पाठ रगडून द्यायला लागली. आणि आता तिच्या त्या कोमल स्पर्शानं त्याच्या शरीरात पुन्हा आग लागायला लागली. त्यानं डोळे झाकून घेतले. ती पाठ रगडत राहिली आणि मग थोड्या वेळानं तो म्हणाला, बास, तुझी पाठ अकडली असेल तर मी रगडून देऊ शकतो का. आणि ती नाही नाही म्हणून लाजली आणि बाथरूममध्ये गेली आणि तिकडं जाऊन खूप खूप लाजून बाथरूममधल्या आरशात बघून स्वतःलाच बघून हसायला लागली.
तरीसुद्धा वारंवार राणी स्वतःला बजावायची की राणी नाही, हे रोहित सर आहेत, कट्टर ब्रह्मचारी. 2 दिवसात घटस्फोट घेतील म्हणजे घेतील, त्यामुळे जास्त अपेक्षा करू नकोस. घटस्फोट द्यायचा आणि निघून जायचं. पुन्हा यांच्यामध्ये आपल्या भावना गुंतवायच्या नाहीत. तुलासुद्धा एकच मन आहे आणि ते किती वेळा दुखावणार तू सांग बरं. असं वाटून तिनं ते सगळे विचार झटकले आणि बाहेर येताना म्हणाली, सर तिकडं बघा, मी येते, किंवा तुम्ही बाहेर गेला तरी चालेल. आणि रोहित मला ओके, मी जातो असं म्हणून बाहेर गेला. राणीला आत्ताही वाईट वाटलं आणि तिलासुद्धा नक्की काय काय हवं आहे आणि काय नको हेच कळेना. एक मन त्याच्यापासून दूर जायचं आणि दुसरीकडे तिचं मन अपेक्षा ठेवायचं. अजून कसलाच निर्णय घेण्याची मॅच्युरिटी नव्हती तिच्यामध्ये, म्हणून कदाचित तिचीही मनाची द्विधा मनस्थिती होत असावी. मग आता राणी तयार झाली, बाहेर गेली. मग तो आला आणि तयार झाला. त्या दोघांनीही पटकन नाश्ता केला. नाश्ता करता करता रोहित राहुलला म्हणाला, दादा संग्राम राजेश्रीकडे घेऊन जायचं ना बुके, त्याला रात्री ॲडमिट करून आलो आहे माझ्या जागेवर. राहुल हसला आणि म्हणाला, शाबास, पण आता तू स्वतःची काळजी घे, तो जास्त चिडेल, समजलं. रोहित म्हणाला, चिडला तर चिडला, मी पण त्याच्या साम्राज्याला आग लावणारा वानर आहे एवढं लक्षात आलं आहे आता त्याला, त्याची आता सुटका नाही. राहुल म्हणाला, ओके, पण तू तुझी काळजी घे, आणि त्याच्या बेडरूममध्ये गेला. सपनासुद्धा त्याच्या मागे गेली आणि मग रोहित राणीसुद्धा कॉलेजसाठी तयारी करायला बेडरूममध्ये गेले. मग सपनाला काळजी घ्यायला सांगितली आणि राहुल बाहेर आला. तशी ती पाठीमागून आली टाय घेऊन आणि म्हणाली, राहुल ऐका ना, या ड्रेसला ती टाय ना मॅच नाही होत, हा घ्या ना, मी लावू का पटकन, आणि पटकन बांधून देते. मग राहुलनं दोन्ही हात वर केले आणि म्हणाला, ओके बॉस, पटकन कर. आणि मग सपनानं राहुलचा जुना टाय सोडला आणि दुसरा टाय त्याला बांधायला लागली आणि दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघून हसत होते. आता रोहितसुद्धा रूममधून बाहेर आला. कॉलेजला निघाला होता आणि त्यानं ते बघितलं आणि राणीला जवळ घेण्याचा हा एक छान चान्स आहे असं त्याला वाटलं. आणि यातही खूप सारा रोमॅन्स आहे, म्हणून रोहितनं राणीला हाक मारली, राणी राणी अशी हाक मारली. आणि आजकाल तो हाक तर इतकी सुंदर मारायचा की जणू काही तो राजा आणि ती त्याची राणी, आणि जगाला वाटावं किती प्रेम आहे त्याचं तिच्यावर. आणि ती लगेच पाठीमागेच आली होती आणि म्हणाली, कशाला ओरडताय, मागेच तर उभा आहे मी, तुमच्या पाठीला नाक टेकलं आहे माझं. इतकी ओरडायची गरज नाही. रोहित म्हणाला, अगो बाहेर आलीस, पण एक काम कर ना माझं. राणी म्हणाली, काय. रोहित म्हणाला, राणी टाय बांधून दे ना. राणी रागात म्हणाली, मला नाही येत, आणि हे काय नवीन. तसा रोहित तोंडाचा आ वासून म्हणाला, काय, माझी दाढी करताना कोण म्हणालं होतं प्रत्येक गोष्ट मला येते, मग आता हे येत नाही का. तशी राणी लगेच रूममध्ये गेली. भडभड करत त्याच्या कपाटातून टाय आणली, त्याला तिथं उभा केला, स्वतः स्टूलवर चढली आणि इक्वल उंची केली तिनं. सपना आता राहुलच्या गळ्यात टाय बांधत होती. राहुलनं तिच्या खांद्यावर हात टाकले होते आणि त्या दोघांचीही गंमत जम्मत बघत होते. आणि राणी आता फुल कॉन्सन्ट्रेशन करून टाय बांधण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला जमेना. ती पुन्हा खाली उतरली, तिचा मोबाईल घेऊन आली. मोबाईलमध्ये ते कशी बांधायची ते सर्च केलं. व्हिडिओ लावून रोहितच्या हातामध्ये तिनं मोबाईल दिला आणि म्हणाली, मोबाईल असाच पकडून ठेवा. पुन्हा स्टूलवर चढली, मोबाईलमध्ये बघत बघत टाय बांधायला लागली. पण हार मानणारातली राणी नव्हती. रोहित मात्र तिची धडपड बघायचा, हळूच तिच्या चेहऱ्यावर फुंकर मारायचा, तिचे केस उडवायचा, खाली वाकून वाकून तिच्या डोळ्यात डोळे घालून बघायचा. तशी राणी त्याला म्हणाली, काय करताय, शांत उभे राहा. आणि मग पुन्हा रोहित गुड बॉय सारखा व्यवस्थित उभा राहिला आणि तो तिची अशी खोड्या करायचा. आणि राणीनं पुन्हा मोबाईलमध्ये बघितलं, टाय बांधायला लागली. आणि आता राहुल सपनाच्या कपाळावर एक छोटासा किस करून निघून गेला बाय करून. आणि सपनासुद्धा रोहित राणीला एकांत देऊन रूममध्ये निघून गेली हसतच. आणि त्यांची पुन्हा कॅटपॅट सुरू होणार होती. म्हणून आता इथे कोणीच नाही ते बघून रोहितनं दुसरा हात राणीच्या कमरेत घातला आणि थोडी पुढे ओढली. तशी राणी स्टूलवरून लटपटली आणि म्हणाली, अहो काय करताय, स्टूलवरून पडेल ना मी. आणि रोहित म्हणाला, इतक्या लांबून टाय बांधतात का, थोडीशी जवळ ये. असं म्हणून त्यानं हळूच तिची कंबर दाबली. तसं राणी दचकली. तिनं त्याची टाय सोडूनच दिली, पटकन खाली उडी मारली आणि म्हणाली, काय करताय, असलं काही करणार असाल तर मी नाही बांधणार, मी निघाले. असं म्हणून त्याच्या हातातून मोबाईल घेतला आणि निघाली कॉलेजला. आणि त्यानंसुद्धा आता हसूनच स्वतःच तो टाय बांधला. आणि टाय घातलेला रोहित आज खूप भारी दिसत होता. आणि ती त्याला पहिल्यांदाच असा या अवतारात बघत होती. नाहीतर रोज ते शर्ट आणि ती पॅन्ट, कधीतरी शूज घालायचा, नाहीतर पायात कायम चप्पल, ती पण ब्रँडेड. आणि आता रोहित सर कधी येतात याची वाटच बघत बसल्या होत्या सगळ्या मुली.
गेटकडे बसून. आणि रोहितला असा टाय घातलेला बघितला आणि सगळ्या मुलींना आज तो खूप आवडला. पुन्हा मुली त्याच्यावर फिदा झाल्या. आणि इतक्यात एक जण म्हणाली, आता उपयोग नाही बरं का रोहित सरांवर लाईन मारून, कारण आता सर स्वतःच कोणाला तरी लाईन देतात. काल कसे प्रश्न विचारत होते बघितलं का? याचा अर्थ सर कोणाच्या तरी प्रेमात आहेत. आणि सरांचं स्वरूप यापूर्वी कधीच बघितलं नव्हतं. आणि जेव्हा माणूस प्रेमात पडतो ना, तेव्हाच टोटली चेंज होतो. आणि दुसरी मुलगी म्हणाली, असे नात का, आपल्याला काय करायचं? पण आपण त्यांच्यावर प्रेम करतो यापासून आपल्याला कोण नाही रोखू शकत. तेच काय, मी सुद्धा मला स्वतःला सरांवर प्रेम करण्यापासून रोखू नाही शकत. आणि दुसरी मुलगी म्हणाली, पण कोण असेल गं ती नशीबवान? जेव्हा रोहित सर तिचा हात पकडतील, कान पकडून गुडघ्यावर बसून तिची माफी मागतील, तिला उचलून घेतील, तिला किस करतील, तेव्हा तिला काय फील होईल गं? असं सगळं मुली इमॅजिन करून, मला तर बाई आत्ताच कसं तरी होतं आहे म्हणून मुली चेकाळून जात होत्या. आणि हे सगळं ऐकून राणीला सुद्धा कसं तरी होत होतं. पण आता हे सगळं आपल्या बाबतीत आहे की आणखीन कुणाच्या, हे तिला माहीत नव्हतं. आणि तिला त्यानं सकाळी खेचून मांडीवर बसवली ते क्षण आठवायचे आणि टाय बांधताना त्याचा चाललेला खट्याळपणासुद्धा आठवायचा. मग आता रोहित आतमध्ये आला. नेहमीसारखं गुड मॉर्निंग झालं, होमवर्क चेक झाला आणि 5 मिनिटांनी एक मुलगी आली आणि रोहितला घाबरून म्हणाली, मे आय कम इन सर? आणि रोहित म्हणाला, नो, 1 मिनिट. आणि तो स्वतः दरवाज्यात गेला आणि शिपायाला बोलवून घेतलं आणि म्हणाला, इथून पुढे या कॉलेजला आल्या की मग बेल द्यायची, तोपर्यंत आपलं कॉलेज भरणारच नाही. त्याचे सगळे खूप मोठ्यानं हसायला लागले. आणि ती मुलगी म्हणाली, सॉरी सर, उद्यापासून लवकर येते. आणि रोहित म्हणाला, उद्या तर कधी उजाडतच नाही मिस, नेहमी आज असतो. आणि मला वाटतं तुम्ही आता मिस मोरेची जागा घेतली आहे, मग तुम्हीही लग्न करून टाका. त्यांचं लग्न झालं आणि त्यांनी वेळ पाळायला सुरुवात केली, तसं तुम्ही करा. इतक्यात एक वात्रट मुलगा म्हणाला, सर लग्न झाल्यावर वेळ चुकते. आणि पुन्हा सगळे हसायला लागले. रात्री झोपायला उशीर होतो म्हणून वेळ चुकते असं तो म्हणाला. रोहितही थोडा हसला आणि राणीकडे बघितलं. आणि राणीनं मघाशी तिला टोमणा दिला ना म्हणून तोंड वाकडं केलं. आणि मी मुद्दाम उशीर करते का? होतो मला उशीर, रिक्षा भेटत नाही, त्याला मी काय करू? या माळ रानावर काही गरज होती का कॉलेज बांधून ठेवायची? भरवस्तीत असतं तर वेळेवर आले असते मी सुद्धा, असं ती म्हणाली. पण आता भरपूर पटांगण होतं म्हणून इथे माळ रानावर कॉलेज बांधलं होतं. आणि या माळ रानातच मल्हाररावांनी नंदनवन केलं होतं. मग कॉलेजनंतर राणी घरी गेली. प्रोफेसरची मीटिंग बसली. प्राचार्य म्हणाले, आपल्याकडे UGCची दिल्लीवरून टीम येणार आहे आणि त्यांचं स्वागत, आपलं प्रेझेंटेशन सगळं चांगलं झालं पाहिजे. तशी आपल्या कॉलेजची ख्याती बरीच प्रसिद्ध आहे. आपले स्टुडंटसुद्धा विविध क्षेत्रात चमकत असतात. तर या सगळ्यांची माहिती गोळा करण्याचं काम एका प्रोफेसरकडे दिलं आणि येणाऱ्या टीमला कम्फर्टेबल वाचता येईल असं त्यांचं स्वागत, सत्कार, एकूणच मीटिंगच्या कार्यक्रमाची जबाबदारी, सूत्रसंचालनाची जबाबदारी मेघनाकडे दिली. आणि अशा प्रकारे कामं वाटून दिल्यानंतर ती मीटिंग संपली. आणि आता त्या मेघनाला टीमसमोर प्रेझेंटेशन देण्यासाठी, स्वागत करण्यासाठी काही चुणचुणीत बोलक्या मुलींची गरज होती, ज्यांचं इंग्लिश, हिंदी, मराठीत चांगलं असेल. आणि आता रोहितला तर कन्फर्म वाटत होतं की राणीला घेणारच त्या, कारण राणी उत्तम वक्तीसुद्धा होती, संवादपटू होती आणि तिचं भाषेवर प्रभुत्व होतं, अगदी 3ही भाषांवर. आणि वाद घालायला आणि हजार जबाबीपणात एक नंबर होती राणी. आता हे रोहितला आणखीन दुसरं कोणी सांगायला नको की ती किती हुशार होती बोलण्यात, त्याला माहीत होतं. पण मेघनानं मुद्दाम राणीला डावललं. रोहितला आता वकिलांचा फोन आला आणि रोहित थोडा बाजूला जाऊन घटस्फोटाच्या पेपरविषयी बोलायला लागला. मेघनानं ते सुद्धा ऐकलं. आणि राणी म्हणाली, काय म्हणजे रोहित सर राणीसोबत घटस्फोट घेतात काय? बरं झालं, नाहीतर त्या अल्लड मुलीचं आणि या अति गंभीर माणसाचं कुठं जमणार होतं. आणि आता बघूच राणी कसे नखरे करते कॉलेजमध्ये. आणि आता इकडे वकील म्हणाले, रोहित सर घटस्फोटाचे कागद बनवायला थोडासा वेळ लागेल, माझी बायको जरा आजारी आहे, हॉस्पिटलमध्ये आहे. रोहित म्हणाला, ओके, आधी बायकोची काळजी घ्या, ती आपल्यासाठी खूप महत्त्वाची असते. ती प्रत्येक लेवलवर जाऊन आपली सेवा करते, आपल्यासाठी भांडते, अशावेळी तिला जपलं पाहिजे. आणि वकिलांना हे कळत नव्हतं की या माणसाला बायकोचं महत्त्व माहीत आहे, मग तो घटस्फोट का घेतोय. मग संध्याकाळी घरी गेल्यानंतर रोहित म्हणाला, राणी, दिल्लीची टीम येणार आहे, आपल्या कॉलेजचं नाव गाजलं पाहिजे, त्यामुळे तूच चांगली तयारी कर. तसं मेघना मॅडमने तुला सांगितलं असेलच की? राणी म्हणाली, नाही सर, मेघना मॅडमने मला नाही काही सांगितलं, दुसऱ्या मुलींना घेतलं आहे.
आणि त्यांना तर काहीच येत नाही सर. रोहित म्हणाला, काय? बाकीच्यांना घेऊन दे, पण त्यांनी तुला का नाही घेतलं? तू पण असायला हवी त्यामध्ये. आता तो चिडला. त्यानं मेघनाला फोन केला आणि म्हणाला, मॅडम, दिल्लीची टीम येणार आहे, त्यासाठी तुम्ही कोणत्या मुलींची निवड केली? मेघनानं सगळ्यांची नावं सांगितली आणि रोहित म्हणाला, ओके, त्यात राणीचं नाव ॲड करा आणि तिला लीड असलेला रोल द्या. मेघना म्हणाली, पण रोहित सर, मी ऑलरेडी मुलींची तयारी करून पण घेतली आहे, सुरू केली तयारी. राणीसाठी आता काहीच काम नाही. रोहित म्हणाला, का काम नाही? मी सांगतोय ना, तर या टीमचं प्रतिनिधित्व राणीच करेल, कळलं? दिल्लीच्या टीमसमोर मला तमाशा नाही करायचा माझ्या कॉलेजचा, उलट नाव लौकिक वाढवायचं आहे. सांगतोय तेवढं करायचं. राणीचं नाव घ्यायचं म्हणजे घ्यायचं. आणि मेघना गप्प बसली आणि हो सर म्हणाली. पण तिला राणीचा फार राग आला होता. तिची लायकीसुद्धा नसताना इतक्या मोठ्या घराण्याची सून झाली, रोहितसारखा हँडसम मुलाची बायको झाली, हे मेघनाला बघवेना. आणि हे तर घटस्फोट घेणार आहेत ना तिच्यापासून, मग हे काय आहे हे पण तिला कळेना. आणि तिनं मुद्दाम आता राणीनं माझी ती चिठ्ठी बघितलीच नाही म्हणून दुसरी चिठ्ठी पाठवली निनावी आणि बरोबर रोहितच्या नावानं त्याच्या घरीच पाठवून दिली. राणी आता घरी होती. दिल्लीच्या टीमसमोर काय बोलायचं याची त्याची तयारी सुरू होती. आणि इकडं संग्रामचं दोन्ही पायाला प्लास्टर केलं. हॉस्पिटलमध्येच तो पडला होता आणि त्यानं अजूनही रोहितवर सूड उगवण्याचा विचार केला. त्याच्या पीएला म्हणाला, त्या रोहित सूर्यवंशीला दुःख होईल असं काहीतरी कर. जोपर्यंत मी हॉस्पिटलमध्ये आहे तोपर्यंत त्यानंही आरामात नाही राहिलं पाहिजे. त्याची बायको आहे ना, तिला उडव. आणि त्याचा पीए म्हणाला, मला असं वाटतं की डायरेक्ट त्याच्या बायकोवर अटॅक केला तर त्याला संशय येईल आपला. रोहित सूर्यवंशीला त्रास तर द्यायचाच आहे, पण त्याला कळता कामा नाही की हे सगळं आपण करतोय. तुम्ही फक्त शांत राहा, मी काय करायचं ते करतो, असं म्हणून तो पीए गेला आणि राणीच्या माहेरची माहिती काढली. राणीचा 11वीत शिकत असलेला भाऊ त्याच्या नजरेत पडला आणि जर त्याला उडवलं तर राणीला त्रास होईल आणि राणीला त्रास झाला तर रोहितला त्रास होणार. शेवटी मेहुणा म्हणजे अवघड जागेचं दुखणं असतं ना, असं म्हणून तो हसला. आणि आता नेमकी मेघनानं पाठवलेली ती निनावी चिठ्ठी राणीपर्यंत आली आणि ती गुलाबी चिठ्ठी बघून राणी चकित झाली. याआधी तर असलं काही सरांपर्यंत आलं नव्हतं. आणि हे काय आहे म्हणून तिनं उघडून बघितलं तर त्यामध्ये सगळं आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू लिहिलं होतं. आणि रोहित, तू राणीला पटकन घटस्फोट दे. आपल्याला लग्न करायचं आहे ना, आणि मला माहीत आहे तू राणीसोबत लग्न का केलं. मी उगीच तुझ्यावर चिडले होते. तुझ्या घरचे आपल्या लग्नाला परवानगी देणार नाहीत, कारण आपल्या दोघांची कास्ट एक नाही. पण आता तुझा प्लॅन सक्सेस झाला. आता राणीला तू पटकन घटस्फोट दे आणि मग तुझ्या घरच्यांना आपल्याबद्दल आपण सांगूया. आणि तू असं नाही केलंस तर बघ, मी आणखीन तुझ्यावर रुसेल. आणि हे वाचलं तसं राणीचं डोकंच फिरलं आणि म्हणाली, काय हे खरं असेल का? बापरे, रोहित सर इतके पोहोचलेले आहेत का? म्हणजे तिच्यासोबत लग्न करण्यासाठी त्यांनी माझ्यासोबत लग्न केलं, आईवडिलांच्या समाधानासाठी, आणि मग मला घटस्फोट देऊन तिच्यासोबत लग्न करणार. आणि राणीला आता फार वाईट वाटलं आणि बहुतेक तिलाच मनवण्यासाठी सरांनी कॉलेजमध्ये असं बोलले आणि मी उगीच समज करून घेत होते की ते मला मनवण्यासाठी बोलत आहेत. मी तर फक्त त्यांची कागदावरची बायको आहे. रोहित सर फार हुशार आहेत. त्यांनी बरोबर माझा फायदा करून घेतला आणि काही दिवसात आमचा घटस्फोट होईल आणि तेही नातंच संपणार असं वाटून राणीच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिनं रागारागात ती चिठ्ठी फाडून चिंधड्या करून टाकली. डोळे पुसून म्हणाली, राणी, का रडतेस? जे तुझं नव्हतं ते कधीच तुला मिळणार नाही, मग कशाला नाराज होतेस? तुला आधीच बजावलं होतं की या माणसाकडून काहीच अपेक्षा ठेवू नको, त्यामुळे वाईट वाटून घेऊ नको, असं म्हणून राणीनं स्वतःला समजावलं. इतक्यात रोहितसुद्धा घरात आला आणि राणी त्याला म्हणाली, सर, घटस्फोटाचे पेपर कधी आणताय? मला आता इथे एक क्षणसुद्धा थांबायचं नाही. रोहित आता मुद्दाम तिला पाठीमागून गेला आणि मिठी मारली आणि म्हणाला, राणी, काय झालं? तुला का घाई आहे माझ्यापासून दूर होण्याची? मनोजसोबत नवं आयुष्य सुरू करण्याची घाई झाली वाटतं. राणीनं त्याला दूर ढकलला आणि म्हणाली, दूर व्हा, मला टच करू नका आणि मी काही पण करेल. तुम्ही मला काहीच विचारायचं नाही. तुमचं हे आयुष्य तुमच्या मर्जीनं सुरू आहे ना, तुमचं सगळं सुरळीत आहे. तुमचा सगळा प्लॅनसुद्धा मला कळाला आहे. मग मला आता सोडा आणि मी काय करते याकडे लक्ष देऊ नका. आणि रोहितला वाटलं, आता ही कोणत्या प्लॅनबद्दल बोलते? तिला घटस्फोट देऊन तिच्यासोबतच लग्न करणार, संसार सुरू करण्याचा माझा प्लॅन तिला कळला की काय? म्हणून रोहितनं आता उघड तिला विचारलंच नाही. राणीसुद्धा गप्प बसली आणि राणी म्हणाली, माझा अंदाज खरा होता. ओठात एक आणि पोटात एक असं आहात सर तुम्ही. खोटारडे आहात एक नंबरचे, नाटकी आहात, सगळ्यांना फसवता. पण आता बास.
रोहितनं तिचा हात पकडला आणि म्हणाला, राणी इतकं बोलू नकोस. मी नाटक केलं असेल, खोटं बोललं असेल, पण कोणाचं नुकसान नाही केलं. आणि राणी म्हणाली, बरोबर आहे तुमचं, माझं काहीच नुकसान नाही झालं. ठीक आहे, आता माझा हात सोडा. रोहित म्हणाला, का गं सारखा हात सोड, नवरा आहे मी तुझा अजून. तुला आता दुसरंच कोणी आवडतं आणि मी नाही का आवडत? आणि याच्यात तर सगळं आवडण्यासारखंच आहे म्हणून राणी प्रेमात पडली होती. मग आता काय सांगावं रोहितला की त्याच्यात आवडण्यासारखं काय नाही? आणि राणी म्हणायचं म्हणून म्हणाली, तुमच्या अंगावरचे केस नाही आवडत. आणि रोहित म्हणाला, राणी मी हिरोईन नाही किंवा मुलगी नाही अंगावरचे केस काढून फिरायला. तू बावळट आहेस का गं? पुरुष असेच असतात. आणि राणी म्हणाली, मग मला असले पुरुष नको. मला तुम्ही आवडत नाही, मला घटस्फोट द्या आणि रिकामं करा असं म्हणून चिडून झोपली. आणि रोहितला कळतच नव्हतं की आज ती इतकी का हायपर झाली. आता दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेल्यावर रोहित पुढे गेला. राणी पाठीमागून निघालीच होती की इतक्यात राणीला फोन आला. तिच्या 11वीत शिकणाऱ्या भावाला ॲक्सिडेंट झाला. संग्रामच्या पियेनं त्याला उडवला होता. राणी तशीच स्कूटीवर हॉस्पिटलमध्ये गेली. रोहित विचार करत होता की ती का नाही आली अजून. तिचा फोनही नाही आला. रोहित तिला खूप फोन करत होता. राणीनं फोनही घेतला नाही. राणी घरीसुद्धा नव्हती. त्यानं तिच्या आईला फोन केला. चिडून तिकडे आली आहे का विचारलं तर राणीच्या आईनं सांगितलं की इकडे पण आली नाही. राणीच्या आईलाही माहीत नव्हतं ॲक्सिडेंटबद्दल आणि ती म्हणाली, राणी इथेही नाही. मग राणी गेली कुठे? म्हणून रोहित काळजीत पडला. आणि राणी मनोजसोबत पळून तर गेली नाही ना असं त्याला वाटलं, कारण मनोजसुद्धा कॉलेजमध्ये आला नव्हता. आणि त्यानं मनोजलाच फोन केला. आणि मनोज म्हणाला, सर राणीच्या भावाचा ॲक्सिडेंट झाला आहे, आम्ही दोघेही हॉस्पिटलमध्ये आहोत. आता रोहितला काळजीही वाटली आणि राणीचा रागही आला. मी नवरा असून तिनं मला सांगितलं नाही आणि मनोजला सांगितलं. पण सकाळी सकाळीच कॉलेजला येतानाच राणीला ही बातमी कळली. राणीनं मनोजला सांगितली. दोघेही कॉलेजमध्ये पोहोचण्याआधीच हॉस्पिटलमध्ये गेले. त्यामुळे मनोजचं सुद्धा कॉलेज बुडलं होतं. आणि आता रोहितसुद्धा धावत पळत हॉस्पिटलमध्ये आला. त्यानं तिच्या भावाला बघितलं. जास्त काही लागलं नव्हतं, म्हणून नशीब, फक्त डोक्याला मार लागला होता. आणि रोहित राणीला वैतागून म्हणाला, राणी मला का नाही सांगितलं? इतका कसला राग आहे ग तुला? आणि राणी त्याच्याकडे न बघता विषण्ण अवस्थेत म्हणाली, परक्या माणसाला सांगून काय उपयोग? संकटाच्या वेळी माणूस आपल्याच माणसाला सांगणार ना. असं म्हणून ती उठून गेली. रोहितला आता वाटलं की राणी पुन्हा आपल्यापासून दूर जाते. आता राणीच्या आईलाही कळवलं. तीसुद्धा आली. हॉस्पिटलमध्ये आता राणी थांबली. आई घरी निघून गेली. मनोज म्हणाला राणीला, रोहित समोरच म्हणाला, राणी मी थांबतो इथे हॉस्पिटलमध्ये, तू घरी जा सरांसोबत. आणि राणी आता फार इमोशनल झाली. आणि रोहित समोरच राणी मनोजच्या गळ्यात पडली आणि खूप रडायला लागली. रोहित तिला घटस्फोट देणाऱ्याचं दुःख होतं. तो दुसऱ्या मुलीवर प्रेम करतोय त्या चिठ्ठीतलंचं टेन्शन तर तिला होतंच. कितीही नाही म्हटलं तरी तिचं मन जड झालं होतं. आणि त्यात हा ॲक्सिडेंट झाला होता. रोहितचा राग येत होता. आणि या सगळ्यातच तिच्या भावना खूप खूप दाटून आल्या. आणि तिने एक फ्रेंड म्हणून मनोजच्या गळ्यात मिठी मारली आणि तिचं दुःख हलकं करायला सुरुवात केली. आणि ते बघून रोहित हबकला. त्यालाही खूप टेन्शन आलं. इथे हात धरलेला आवडत नाही आणि हिने तर मिठीच मारली. आणि पुन्हा सगळ्या मित्रांना बोलवून नेहमीच्या ठिकाणी तो जमा झाला आणि दारू प्यायला लागला. आणि म्हणाला, ती माझ्यासमोर त्याच्या मिठीत गेली. माझ्यापेक्षा तू तिला जवळचं वाटतं, मी काय करू? मकरंद म्हणाला, मग कशाला हे घटस्फोटाचं फॅड काढलं? तिला सरप्राईज देण्याच्या नादात गमावून बसशील. सिद्धू म्हणाला, रोहित तू एक काम कर, राणी बहिणींना एंगेज करून ठेव, म्हणजे त्या तुझ्यापासून दूर जाणार नाहीत. रोहित म्हणाला, आता कसा एंगेज करू? एंगेजमेंट करू का? पण जुना घटस्फोट नाही ना झाला. आणि टेंगू म्हणाला, बावळटा, एंगेज कर म्हणजे किस करून त्यांच्या आत्म्याला टच कर. कुठलीही मुलगी पहिलं मिलन, पहिलं प्रेम आणि पहिला किस कधीच विसरत नाही. तू केलंय का कधी असलं? रोहित म्हणाला, अजिबात नाही बाबा, त्या दिवशी फक्त कपाळावर किस केला. आणि सिद्धू हसून म्हणाला, कच्चा लिंबू. मग आता राणी बहिणीचं मन जरी मनोजकडे ओढ घेत असलं तरीसुद्धा आणि तुझ्यापासून लांब जात असलं तरीसुद्धा मला असं वाटतं की तू वहिनींना किस करावा, तुझ्यामध्ये एंगेज करून ठेवावं, म्हणजे तुझ्या मनात काय आहे याची जरा जरा कुणकुण त्यांना लागेल आणि त्यांचं मनोजकडे ओढ घेणारं मन तिथंच थांबेल. असं म्हणून रोहितला आणखीन एक पेक पाजला. त्याला नशेत चढवली. त्याच्या मित्रांनी मोबाईलवरच 1-2 व्हिडिओ लावून त्याला बोल्ड किसिंग सीन दाखवले. आणि आता रोहितला सुद्धा वाटलं तसंच करावं.
त्यानं सुद्धा ओठांवरून त्याचं मनगट फिरवलं आणि गेला हॉस्पिटलच्या खाली त्याची ब्लॅक कार घेऊन. राणीचा भाऊ झोपला होता. रात्रीचे 11 वाजून गेले होते. मनोजसुद्धा घरी निघून गेला होता आणि रोहितनं राणीला फोन केला. आधी तर 2-3 वेळा राणीनं फोन घेतलाच नाही. मग रोहितनं हॉर्न द्यायला सुरुवात केली. सगळे हॉस्पिटलमधले पेशंट वैतागले, खडबडून जागे झाले, रोहितला शिव्या घालायला लागले. राणीनं बघितलं खिडकीतून कोण आहे तर त्याची कार होती. तिनं पटकन फोन घेतला आणि म्हणाली, काय चाललंय तुमचं, कशाला हॉर्न देताय, अहो हे हॉस्पिटल आहे, याचं तरी भान ठेवा, पेशंट आराम करत आहेत, सगळीकडे तुमच्याच मनासारखं कसं करता हो तुम्ही. आणि रोहित नशेत म्हणाला, राणी खाली ये. राणी म्हणाली, कशाला, मी नाही येणार, इथे थांबायचं आहे मला. रोहित म्हणाला, राणी खाली ये नाहीतर पुन्हा हॉर्न वाजवीन. राणी म्हणाली, अहो कशाला ते तरी सांगा, असं का करताय. रोहित म्हणाला, घटस्फोटाच्या पेपरवर सह्या करायच्या आहेत, खाली ये. आणि राणीसुद्धा चिडली आणि म्हणाली, ठीक आहे, आज सगळं संपूर्णच टाकते, काय तर सोक्षमोक्ष लागू दे आणि हे कागदावरचं नातं संपू दे, म्हणजे माझ्याही मनावरचं ओझं आणि पायातली बेडी सुटेल. आता यांच्या घरी अजिबात जायचं नाही असं म्हणून ती पटपट पटपट खाली उतरून गेली आणि त्यानं तिच्यासाठी दरवाजा उघडला आणि राणी आतमध्ये जाऊन बसली. रोहितनं तिला दरवाजा लावायला सांगितलं. तिनं दार लावलं आणि कारमध्ये अंधुकशी लाईट लावली रोहितनं. आता बाहेरच्यानं आतलं काही दिसत नव्हतं, आतल्यांना बाहेरचं मात्र दिसत होतं. आणि राणी त्याच्याकडे न बघताच त्याच्याकडे हात करून म्हणाली, बघू त्या घटस्फोटाचे पेपर, मी सह्या करते, मग तुमचा मार्ग वेगळा आणि माझा मार्ग वेगळा. तसं रोहितनं तिचा तोच हात पकडला आणि खाली वाकून तिच्या दोन्ही पायांमध्ये हात घालून दुसरा हात पाठीमागून घेतला आणि उचलून चक्क मांडीवरच बसवली. तसं राणीच्या पोटात पुन्हा गोळा आला आणि तुम्ही हे काय करताय म्हणेपर्यंत रोहितनं तिला तिथेच घट्ट पकडली आणि तोंडामध्येच तोंड घातलं आणि तिला किस करत तिचे ओठ चोखू लागला. तसं राणीच्या डोक्यात ती आग, रागाची आग आता तिच्या हृदयात लागली आणि तिचा ओठ जोरजोरात धपापायला लागला. आणि रोहितने किस करत करतच तिच्या डोळ्यात बघितलं आणि राणीनं तिचे डोळे मिटून घेतले.